तर ट्रम्प यावेळी नेमकं काय म्हणालेत सविस्तरपणे पाहूयात। खरं सांगायचं तर इराणचं तेल हिसकावून घेणं मला खूपच आवडेल। पण अमेरिकेतले काही मूर्ख लोक विचारतात, तुम्ही असं का करता? पण जाऊ दे, ते लोक मूर्ख आहेत। खार्ग बेट आम्ही घेऊ किंवा घेणारही नाही, आमच्या समोर अनेक पर्याय आहेत। तर इराणच्या या खार्ग बेटाचं एवढं महत्त्व नेमकं काय आहे तेही जाणून घेऊयात। इराणच्या मुख्य भूभागापासून केवळ 20 किलोमीटरवर हे बेट आहे। बेटाभोवतीचा समुद्र खोल आहे, त्यामुळे जहाज वाहतुकीची उत्तम सोय आहे। इराणच्या मुख्य भूभागाभोवतीचा समुद्र उथळ, त्यामुळे तिथं बंदरं उभारणं कठीण आणि खर्चिक आहे। गजसरन, मारून, अहवाज या इराणी तेल उत्पादन क्षेत्रांमधल्या तेल खार्गमधून निर्यात केलं जातं। बेटावर 8,000 कायमस्वरूपी निवासी आहेत, त्यातले बहुतांश हे तेल क्षेत्रात काम करणार आहेत। खार्ग बेटावर तेल साठे जगातल्या सर्वात मोठ्या साठ्यांपैकी एक आहे, त्यामुळे या बेटाचं अतिशय महत्त्व आहे। बेटावर एका वेळी 3 कोटी बॅरल तेल साठवण्याची क्षमता आहे। एका वेळी 10 अतिविराट तेल जहाजांमध्ये तेल भरण्याची क्षमता आहे। इराणकडून 90% तेलाची निर्यात या बेटावरूनच केली जाते। म्हणूनच खार्ग बेट हे इराणी अर्थव्यवस्थेची सर्वात महत्त्वाची नस आहे। खार्ग बेटावर कब्जा केल्यास इराणचा अर्थपुरवठा थांबेल, ज्यामुळे युद्ध लढण्याची क्षमता कमी होईल। तसंच सध्या तिथं साठवलेलं तेल हे अमेरिकेला लुटून नेता येईल। खार्गवर कब्जा केल्यास इराण पराभव पत्करेल आणि समोर येईल त्या करारावर स्वाक्षरी करेल, असा अमेरिकेचा अंदाज आहे। अमेरिकेनं गेल्या 31 दिवसात खार्गवर 90 हल्ले केलेत, मात्र तेल साठ्यांना लक्ष्य केलेलं नाही।